भावांनो, श्रीकांत बनसोडे या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, तुमच्यासाठी एकदम खतरनाकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त एकदम खतरनाकमध्ये बॅनर एडिटिंगवरती व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर भावांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा. तर भावांनो, अजून आपल्या इंस्टाग्रामला आयडीला कोणी फॉलो केला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन पटकन जाऊन फॉलो करून टाका, कारण का आपली 1K पण इथं पण कंप्लीट व्हायला आलेलं आहे. तर भावांनो, तुम्हाला काही अडचण आली असेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. आपण तिथून तुम्हाला मेसेज रिप्लाय देऊ शकतो आणि तिथून सोल्युशन आपण काढू शकतो. तर भावांनो, जास्त न वेळ घेता आपला व्हिडिओला सुरुवात करू. तर भावांनो, सर्वात आधी आपण हे बॅनर जे करणार आहे ते म्हणजे आपण फोटो एडिटर हे ॲपवरती करणार आहे. तर भावांनो, सर्वात आधी तुम्ही फोटो एडिटर हे ॲप प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून डाउनलोड करू शकता. तर भावांनो, डाउनलोड केल्यानंतर भावांनो, फोटो एडिटर हे ॲप ओपन करायची. ओपन केल्यानंतर भावांनो, असा इंटरफेस येतो. इंटरफेस आल्यानंतर भावांनो, इथं न्यू आयकन दिसत आहे, ते न्यू आयकनवरती असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो, जे आपल्या बॅनरची जी साईज आहे ते इथून देऊन टाकायची. ते जे आपल्या बॅनरची जी साईज आहे म्हणजे ते आपली वेट जे आहे ते 10 ठेवायची आणि हाईट जे आहे ते 12 ठेवायची. आणि जे आपण जे बॅनर करणार आहे ते इंचेसमध्ये करणार आहे, तर इंचेस करायचे. असा इंचेस केल्यानंतर भावांनो, डेन्सिटी जे आहे ते 250 ठेवायची. त्यानंतर इथं ओके करायचं. ओके केल्यानंतर भावांनो, जेवढी मी साईज ठेवली तेवढी तुम्ही पण ठेवा, कारण जे मी जे PPL फाईल दिलेली आहे ते क्रॉप होत नाही. तर भावांनो, असं झाल्यानंतर हे झाले, हे जे आपण बॅनरची जे साईज दिली हे तर कॅनव्हास तयार झालेलं आहे. तर भावांनो, जे आपली PPL फाईल आहे ते कशी ॲड करायची, तर चला तर भावांनो, लगेच तुम्हाला सांगून टाकतो. तर भावांनो, PPL फाईल जे ॲड करायची म्हणजे इथे या कोण्यावरती 3 डॉट दिसत आहे, त्या 3 डॉटवरती असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावांनो, असा इंटरफेस येतो. इंटरफेस आल्यानंतर भावांनो, तर टेक्स्ट आहे, टेक्स्ट आणि इमेज असं म्हणून इथं दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर भावांनो, असा इंटरफेस येतो. इंटरफेस आल्यानंतर भावांनो, इथं 3 डॉट दिसत आहे, या 3 डॉटवरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर असं ओपन होतं. ओपन झाल्यानंतर भावांनो, लोड लेयर्स म्हणून इथं दिसत आहे खालून, जे म्हणजे तिसरा नंबर एकदम हे ना, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भावांनो, क्लिक केल्यानंतर आपल्याला जे फाईल मॅनेजरमध्ये असं टाकल्यानंतर भावांनो, इथं जी आपली फाईल आहे ती इथून लोड करायची. तर भावांनो, तुम्हाला जी फाईल दिलेली आहे, जी फाईलला 2 प्रकारचा पासवर्ड दिलेला आहे. तर पासवर्ड जे म्हणजे तुम्हाला मी बोलून 2 स्टेपमध्ये सांगितले आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. नंतर कोणी मला कमेंट करू नका, भावांनो फाईल तू पासवर्ड दिला नाही. तर भावांनो, सॉरी, तुम्हाला बोलण्यामध्ये माझा दुसरीच फाईल ॲड झालेली आहे, तर मी कॅन्सल करतो. ओके ओके करून याला हे कॅन्सल डिलीट करतो. तर भावांनो, आपली जी फाईल आहे ते लोड करायची. म्हणजे आपली जी फाईल आहे 16 जानेवारी म्हणून इथे फाईल केलेली आहे, तर मी इथं लोड करतो. तर भावांनो, जी फाईलला 2 प्रकारचा पासवर्ड दिलेला आहे ते पासवर्ड मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये बोलून सांगितलेले आहे. तर व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐकायचा आणि बघायचा. ओके. तर भावांनो, ज्याने कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. जे व्हिडिओ आपण टाकितले ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले पाहिजे. तर भावांनो, इथून फाईल आपण ॲड करायची. जे आपली फाईल जी आहे ती आपण ॲड करतो. 1 मिनिट, फाईल हुडकत आहे. 26 जानेवारी हुडकत आहे भावांनो. हेच आहे भावांनो, हे 26 जानेवारी. या 26 जानेवारी फाईल असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जी आपली फाईल जी आहे ती इथून लोड होऊन जाते. हे बघा, लोड झालेले 26 जानेवारी. यावरती ओके करायचं. ओके केल्यानंतर भावांनो, हे आता जे आहे ते सेलेक्ट लेयर आहेत. म्हणजे ह्याला कसं काढायचं म्हणलं तर ह्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर हे जे आहे ते
ब्ल्यू आयकॉनवरती डबे हे यावरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर सर्व लेयर निघून जातात. निघून गेल्यानंतर भावानं एक एक मी सर्व लेयर जे आहे ते ॲड करून ठेवलेले आहे. हे बघा, सर्वात आधी बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे, त्यानंतर तिरंगा आपला, त्यानंतर अशोक स्तंभ नंबर असा, त्यानंतर बी आर आंबेडकरांची फोटो, त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या. तर तुम्ही चेंजेस करू शकता भावना. मी प्रजासत्ताक दिनाच्या असं टाकले आहे. तुमच्या हिशोबानं तुम्ही पण काही टाकू शकता. तर ओके, असं करायचं. नंतर 26 जानेवारी असं एकदम खतरनाक मध्ये, एकदम फुल HD मध्ये एकदम. हे बघा भावना, एक नंबर कडक मध्ये असा आहे. तर भावना जे पहिला जे पासवर्ड आहे ते 26 असा आहे. जे सर्व हाईट जे आहे ते मी सर्व काढून टाकतो. एक नंबर. हे बघा खतरनाक मध्ये एक नंबर. नंतर असं केल्यानंतर भावना याच्या जे तुमचे जे फोटो आहे ते इथून टाकून टाकायचे, जे माझे टाकून टाकलेले सर्व हाईट लेअर. हे बघा फुल HD मध्ये एकदम खतरनाक मध्ये असं आहे. तर भावना जो सेकंड जे पासवर्ड जे आहे ते JAN एकदम खतरनाक मध्ये. हे बघा भावना, एवढं झाल्यानंतर भावना जर तुम्हाला जर तुमचे फोटो ॲड करायचे असेल तर हे लॉक आहे, याला लॉक काढायचं. काढल्यानंतर या पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर भावना ते दिसत आहे बघा खालून सेकंड नंबर ए म्हणून, ह्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर अल्बमवरती, नंतर इथून जे तुमचे जे फोटो आहे ते इथून टाकायचे. मी उदाहरणामध्ये एक कोणती तरी टाकून हे वाले टाकू, म्हणजे असं टाकायचं, असं वाढायचं. हे बघा असं वाढायचं, जसं ॲडजस्ट करायचं तुमच्या हिशोबानं जे फोटो आहेत हे असं. ओके, त्यानंतर इथं जर तुम्हाला जर नाव चेंज करायचं असेल, हे बघा ए इन्फिनिट फॉन्ट आहे. झूम करायचा, हे नाव हे तुमचं नाव. ओके, यावरती पेन्सिल आयकॉन क्लिक करायचा. इन्फिनिट फॉन्ट आहे, याचा युनिकोड काढलेला आहे मी. तर तुम्ही इन्फिनिट फॉन्टचा युनिकोड कसं काढसा, तर चला तर मी सांगून टाकतो लगेच ते पण. तर भावांनो, हे प्ले स्टोअरला हे ॲप डाउनलोड करायचे, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर म्हणून असं फ्रीमध्ये आहे एकदम. प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायची. केल्यानंतर भावना असं ओपन करायचं. ओपन केल्यानंतर भावना लोड घेत आहे, याला कॅन्सल करायचं. कॅन्सल केल्यानंतर हे बघा भावना, इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर इथे DG फॉन्टचा पण आहे. इथं जे थर्ड नंबर जे आहे ते इन्फिनिट फॉन्ट, यावरती क्लिक करतो. आपल्याला इन्फिनिट फॉन्टचा हे करायचं, कोड काढायचा आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर इथं जे आहे ते आपण मराठीमधून इथं तुमचं जे नाव आहे ते इथं टाकून टाकायचं. उदाहरणामध्ये माझं श्रीकांत आहे, तर श्रीकांत असं टाकतो मी. श्रीकांत बनसोडे असं टाकल्यानंतर भावानं युनिकोड टू इन्फिनिट फॉन्ट असं याच्या हे खाली आहे बघा इथं, हे यावरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आल्यानंतर याला कॅन्सल करायचं. इथं जे आहे ते कॉपी, हे यावरती एक कॉपीवरती असं क्लिक करायचं. क्लिक करून इथं येऊन असं पेस्ट करायचं. येऊन असं पेस्ट करायचं असं. ओके, हे बघा, याला मी बॅग घेतो. असं मी जे आहे ते पहिलेच ठेवतो. ओके, सर्व बॅग घेतो. त्यानंतर असं केल्यानंतर भावना आता सेव्ह कसं करायचं. सेव्ह म्हणजे हे इथं राईट बटन दिसत आहे बघा, हे राईटवरती असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर भावना लोड होत आहे एकदम. हे बघा एकदम खतरनाक, एकदम कडक फुल HD मध्ये.
का केल्यानंतर भावना इथं यावरती अजून क्लिक करायचं राहिलं. आपल्याला PNG करायची असेल तर PNG, JPNG करायची असेल JPNG, PDF करायचं असेल PDF. तर मला JPNG करतो भावना. केल्यानंतर इथं गॅलरी म्हणून दिसत आहे, या गॅलरीवरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपली फाईल सेव्ह होऊन जाते.